नमस्कार. नुकतीच आषाढी एकादशी पार पडली. या परिस्थितीत वाऱ्या कमी केल्या, पण ज्या काही गेल्या त्या आता परतीच्या वाटेला लागल्या. त्यामुळे अशा वेळी या भागाची सुरुवात करताना संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगाचा विचार केला तर ते नक्कीच अस्थायी ठरणार नाही. त्यांचा अभंग असा आहे: पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिनू तैसी रजनी मज जाली गे माये, अवस्था लावून गेला अजूनी का न ये. अशीच अवस्था झाली आहे बुधा चराटे नावाच्या एका माणसाची. हा माणूस अगदी साधा आहे, मुंबईत राहणार आहे आणि आयुष्यभर त्यानं गोदीत कामगार म्हणून काम केलेलं आहे. अगदी सरळ मार्गी चालणारा असा हा माणूस आता निवृत्त झालाय आणि घरी बसलेला आहे. पण त्याला ओढ लावणारा हा विठ्ठल कुठला आहे तर तो आहे त्याच्या गावी, म्हणजे माचीवर, राजमाची जवळच्या टेमलाईच्या पठारावर पाना फुलात पसरलेला हा विठ्ठल त्याला ओढ लावतोय आणि त्याच्यासाठी हा झुरणी लागलेला माणूस आहे. हा माणूस सगळं मुंबईत व्यवस्थित असताना अचानक उठून आपल्या गावी जायचा निर्णय घेतो. त्याच्या गावी कुणी नाही आहे, ते एक पठार आहे, अगदी मोडकं तोडकं असं त्याचं खोपट आहे, थोडीफार शेती आहे आणि तिथं जाऊन एकट्यानं राहायचं हा माणूस ठरवतो. दोन्ही डोळ्यात फूल पडलेलं आहे, दृष्टी कमी झालेली आहे, अंधूक दिसतं, पण अशा वेळी सुद्धा त्याला ती लागलेली ओढ एवढी जबरदस्त आहे की तो उठतो आणि म्हणतो की तिथं गेल्याशिवाय माझं काही निभत नाही. हा आहे गोनी दांडेकरांचा माचीवरला बुधा. या पुस्तकाकडे येण्यापूर्वी थोडीशी त्यांच्या इतर पुस्तकांची नावं सांगते, ती पण एकदा नक्की वाचा. पडघवली आहे, शितू आहे, किंवा पवनाकाठचा धोंडी आहे, किंवा दुर्गभ्रमण गाथा आहे, किंवा ज्ञानेश्वरांची चरित्रपर कादंबरी आहे मोगरा फुल्ला नावाची. तशीच संत तुकारामांवरची सुद्धा एक कादंबरी आहे, तीही चरित्रपरच आहे, तुका आकाशा एवढा नावाची. ही सगळी पुस्तकं एकदा नक्की वाचावीत अशी आहेत, फार सुंदर आहेत ती. तर त्यांच्याबद्दलच अजून थोडं सांगायचं म्हणजे 1975 पासून गोनी दांडेकरांनी अभिवाचनाची चळवळ सुरू केली आणि त्यांचे कुटुंबीय आजही ती चालू ठेवतात. म्हणजे अगदी 2017-18 पर्यंतचे उल्लेख मला सापडले, कदाचित अजूनही ती चळवळ चालू असेल. गोनी दांडेकरांच्याच पुस्तकांचं, त्यांच्या कादंबऱ्यांचं, कथांचं अभिवाचन ते करत असतात. माचीवरला बुधा या कादंबरीवर आधारित, त्याच्या कथेवर आधारित एक चित्रपट सुद्धा आलाय, माचीवरला बुधा या नावाचा. विजय दत्त नावाच्या एका दिग्दर्शकानं त्याचं दिग्दर्शन केलंय. मला तो काही बघायला उपलब्ध झाला नाही, पण तुम्हाला जर झाला तर नक्की एकदा तोही पहा. पुस्तकाकडे येण्यापूर्वी शेवटची एक नोंद सांगते. लोकसत्तामध्ये वीणादेव यांनी एक लेख लिहिला होता गोनी दांडेकरांच्या आठवणींवरचा. त्यात त्यांनी म्हटलंय की त्यांना गोनी दांडेकर एकदा म्हणाले होते की कधी पुढं मागं लेखन केलं तर जे अनुभवलं आहे तेच त्याच्या गाभ्याशी ठेवा. आणि खरंच गोनी दांडेकरांचं सगळं लेखन असं आपापल्या अनुभवाचा गाभा घट्ट धरणारच आहे, त्याच्या भोवतीनंच फुलवलेलं आहे आणि म्हणूनच ते एवढं सुंदर जमून आलेलं आहे. या बुधाचे जे अनुभव आहेत ना, ते कदाचित गोनी दांडेकरांचे स्वतःचेही असतील, कदाचित का असतीलच. त्यांच्या भ्रमंतीत त्यांनी कुठं ना कुठं थोडेफार हे अनुभव घेतलेले असणार आहेत. म्हणून हा माणूस माणसातनं उठून निसर्गाशी जाऊन नातं सांधतो ते त्यांना अगदी बरोबर चित्रित करता येतं. म्हणजे माणसांची नातं तर आता तुटलंय, कारण तिथं तो एकटा राहतोय, त्यामुळं तिथल्या उंबराला तो उंबर बाबा म्हणायला लागतो, तिथल्या आवळीला आपली लेक मानतो, एका कुत्र्याला मुलासारखं वाढवतो, इतर सगळ्या निसर्गाशी तो असं आपलं नातं जोडून ठेवतो. पण ह्या सगळ्यात सुद्धा माणसांची ओढ आहेच, कारण माणूस हा मुळातच समाजशील प्राणी आहे. त्यामुळं माणसाला माणसाची असलेली ओढ सुटत नाही आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या छोट्या छोट्या रूपानं तो माणसाशी आपले धागेदोरे जोडून ठेवतो. म्हणजे एक ठराविक वेळेला त्याच्या पठारावरून उडत जाणारं एक विमान आहे. त्या वैमानिकाला पत्ता सुद्धा नसेल की कोणी हा एक माणूस आपल्या विमानाकडं एवढ्या उत्सुकतेनं कुतूहलानं बघतोय हे, पण ते विमान त्याला अगदी हवं असं वाटतं. ते रोजच्या वेळेला तिथनं जाताना बघितलं की त्याला अगदी सगळं व्यवस्थित आहे, आपण माणसात आहोत अजून असं वाटत राहतं.
किंवा त्याचं पठार जिथं संपतं तिथं एक कडा आहे, त्या कड्याला एक नांदुरकीचं झाड आहे आणि त्या नांदुरकीच्या झाडावर चढून बसलं की खाली पसरलेलं विस्तीर्ण असं कोकण त्याला दिसतं. तो तिथं बसून त्या कोकणातल्या माणसांशी गप्पा मारतो. अर्थात स्वतःशीच त्याचं बोलणं चाललेलं असतं, पण त्याला ती एक शाश्वती मिळत राहते की आपल्या आजूबाजूला माणसं सुद्धा आहेत. एक त्यातलाच प्रसंग सांगते. मी जे विमानाचं म्हणाले ना त्याबद्दलचा प्रसंग थोडासा मोठा वाचून दाखवतेय, कारण ही एकंदरच सगळी कादंबरी अशी एकात एक गुंफत गेलेली आहे. त्यामुळे त्यातला असा नेमका तुकडा वेचून काढणं फार कठीण आहे. बुधानं त्याच्या शेतीत पेरणी केलेली आहे आणि आता तो पावसाची वाट बघत थांबला. खरं पाहिलं तर तो घुमतकार बुधाच्या ध्यानी केव्हाच यायला हवा होता, पण एवढे दिवस आला नाही हे खरं. असा दिवस डोईवर येत होता. बुधा बदलत्या हवेचा वास घेत बसला होता. ती हवा किंचित सादळली होती. तिच्यात थोडा गारवा आला होता. वास घेता क्षणी जिभेला पाणी सुटू लागलं होतं. बहुधा लांब कोकणात पाऊस शिपकला असावा. पलीकडे कड्याखाली कोकण सगळं धुरानं माखलं होतं. भाजवणं पेटत होती. त्यांचा धूर आकाशात उठत होता, हवेत मिसळत होता. आभाळाचा वरला भाग सगळा त्या धुईनं झाकोळला होता. वाऱ्याचा जोर मंदावल्यामुळं धुई आकाशात बसून राहिली होती, जागची हलत नव्हती. बुधानं चुलीत शेणकुटं दाबलेली होती. काट्या घालून जाळ करावा आणि भाताचं भगुलं चढवून द्यावं असं त्याच्या मनात होतं, पण तो उगीच मेढीला टेकून बसला होता. अगोदर भगुलं चुलीवर ठेवावं की अगोदर एक चिलमीचा झुरका मारावा असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता. तोच त्याला दुरून कसला तरी घुमतकार ऐकू आला. पटकन तो सजग होऊन ऐकू लागला. ही गाडीचं कोकणं खचितच नव्हे. गाडी अशी कोकत नाही, धुराचीही नाही आणि बिजलीचीही नाही. जसे 150 भुंगे घुमावेत तसे हे घुमणं आहे. काहीसं घुबडाच्या घुतकारासारखंही आहे. गांधील माशी नाहीतर कुंभारेण कानाजवळ घुंगावत असावी तसं आहे हे, पण या सगळ्या आवाजांहून मोठं. बुधा तटकन उठला. बाहेर येऊन तो आकाशाकडे बघू लागला. ठाकरानं त्याच्या डोळ्यात मधाचं आणि झाडपाल्याचं औषध घातल्यापासून त्याला बऱ्यापैकी दिसू लागलं होतं. तो निरखून निरखून पाहू लागला. पश्चिमेकडून ढगांचा थवाच्या थवा इकडे सरकत होता. पण ढग असला आवाज करतात? छे, मग हे घुमणं कसलं? त्यानं सगळं आकाश नीट न्याहाळून पाहिलं. त्या ढगांच्या थव्यातले काही पुढं सरून जवळ येऊ लागले होते. त्यांच्याच मधून तो घुमतकार फुटत होता. बुधानं नीट तिकडे नजर लावली आणि भरदिशी तो त्या ढगांच्या ढिगाऱ्यातून एक विमान बाहेर पडलं. अरेच्चा, भले हे तर विमान! कालही गेलो होतं याच वाटेनं, परवाई तेरवाई. ते रोजच जात असावं बहुधा, पण इतके दिवस लक्षात आलं नव्हतं. का आलं नव्हतं ते देव जाणे. एकदम बुधाच्या मनात त्या विमानाविषयी जवळीक निर्माण झाली, कारण ते ढगांच्या थव्याला बरोबर घेऊन आलं होतं. हळूहळू विमान पलीकडे पुण्याच्या अंगाला निघून गेलं. त्याचं घुमणंही विरलं. विमान गेलं आणि ढग आले. एका अंगानं ते आभाळात घुसले, नांगराच्या फाळासारखे, पहारीच्या टोकासारखे. करकोच्यांची झुंज आकाशात घुसत पुढं झेपावते तसे. असा एका बाजूनं त्यांनी आकाशाचा वेध घेतला. मग आणखी शिलेदार पुढं निघाले, काही थवा करून, काही एक एकटे. कुठं एखादा सपाट्या ढग, त्याच्या मागं चिलीपिली. कुठं 7-8 दांडगे ढग टोळकं करून. ते पुढं येतच चालले, एकाच्या खांद्यावर एक. जणू त्यांना पूर्वेकडे पळायची घाई झाली होती. त्यामुळं पायाखाली काय आहे त्याचं भान राहिलं नाही. ते आले आणि बुधाच्या डोक्यावरून पलीकडे निघून चालले. मागे किती आहेत कोण जाणे. जसं गिरणीचं दार उघडून माणसांचा लोंढा बाहेर धावतो, नजर ठरत नाही, तसे ते एकमेकांच्या अंगावर कोसळत पुढे धावत होते. पहिल्या ढगाचं येणं बुधानं अगदी लहानपणी पाहिलं होतं. एवढी त्यांची वाट तर त्यानं कधीच बघितली नव्हती. आयुष्याचा दिवस ढळल्यावर त्याला ही बुद्धी सुचली होती. हे दृश्य इतकं देखणं असतं अशी त्याला कल्पनाच नव्हती. यामुळं त्याचं अंग थरारलं. त्यावर काटा उभा राहिला.
मग तो चुलीवर भाताचं भगुलं चढवायचं विसरला. त्याला चिलीम भरायचीही शुद्ध राहिली नाही. तो एखाद्या पोरासारखा धावत धावत कड्याकडे निघाला. वाटेत चोंडे खणून पावसाची वाट पाहत होते. त्या ढेकळांतून तो धावू लागला. वाटेत एका दगडाची ठेच लागली, पण तिला चोंबाळीत बसायला त्याच्याजवळ वेळ नव्हता. त्याला हलकं हलकं वाटू लागलं होतं, जणू तो म्हातारा झालाच नव्हता. 2 उड्या माराव्या, एखादी शीळ या कड्यात घुमवावी, खच्चून ओरडावं असं त्याला वाटू लागलं होतं. कड्याच्या ऐन तोंडाशी गेल्यावर तो थांबला. तिथं एक नांदुरकीचं झाड कड्याच्या खालच्या अंगाला वाकून उभं होतं. त्याच्या फांद्या कड्याच्या वर निघाल्या होत्या. त्यातल्या एकीला कड्याच्या ऐन तोंडाशीच 2 फाटे फुटून दुबेळकं झालं होतं. खाली एक तिसरा फाटा समोरच्या अंगाला फैलावला होता. या सगळ्यांची मिळून एक चांगलीशी खुर्चीच तयार झाली होती. खाली कड्याचं एक टेप 5-10 हात पुढं धावलं होतं आणि मग थेट तळापर्यंत कडा तुटला होता. 1,500-2 हजार फूट खाली कोकण पसरलं होतं. तिथून खालची सगळी दरी अगदी स्पष्ट दिसत होती. बुधा धावत धावत आला आणि एकदा नांदुरकीची खुर्ची गदागदा हलवून पाहून मग तिच्यात पाय टाकून झकास बसून राहिला. हे असंच फार सुंदर वर्णन या पूर्ण कादंबरीत आहे. पण फक्त निसर्ग वर्णन किंवा एखाद्या पर्यटकानं बघावं तसं निसर्गाचं घेतलेलं दर्शन हा काही या कादंबरीचा विषय नाही. याच्या मलपृष्ठावर विद्याधर पुंडलिक असं म्हणतात, एका बाजूला सृष्टीशी तदाकार होण्याची माणसाची अनिवार ओढ आणि दुसऱ्या बाजूला त्यामुळे निर्माण होणारा माणसाचा एकाकीपणा ह्यामधला ताण ह्या कादंबरीत दाखवलाय. या एका कादंबरीवर एका आध्यात्मिक दृष्टिकोनाची म्हणा किंवा अनुभूतीची म्हणा छाया संपूर्णपणे पसरलेली दिसते. अद्वैत तत्वज्ञान जे म्हणतात ते ह्यातच मांडलेलं आहे. त्यामुळं असं तत्वज्ञान सांगणारी कादंबरी, निसर्गाशी एवढी जवळ जाणारी कादंबरी अशा ऋतूत नक्की वाचायला पाहिजे. आणि मग याचा समारोप करताना संत तुकारामांचा एक अभंग आठवल्याशिवाय राहत नाही आणि तोच या पुस्तकात सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. तो ऐकू आणि मग या भागाचा समारोप करू. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.